हुकुमशाही असणाऱ्या चायनामध्ये जर एखादा पूल पडला, तर तिथं शिक्षा काय आहे माहिती आहे का मित्रांनो? शिक्षा आहे सजाए मौत. मित्रांनो, एखादी पूल दुर्घटना झाली आणि त्याच्यामध्ये सर्वसामान्य लोकांचा जर त्याच्यामध्ये जीव गेला, तर तिथलं सरकार एकच शिक्षा देतं, ते म्हणजे सजाए मौत. काय-काय होतं या शिक्षेमध्ये याच्याबद्दल जाणून घेऊयात. माझं नाव आहे विकास. खरं बोलतो मध्ये तुमचं स्वागत आहे. एखाद्या चायनामध्ये दुर्घटना घडली आणि त्या दुर्घटनेमध्ये जर ब्रिज कोलॅप्स झाला, त्याच्यामध्ये जर जीवितहानी झाली, सर्वसामान्य लोकं जर त्याच्यामध्ये दगावले, तर तिथलं जे सरकार आहे, हुकुमशाहीचं जे सरकार आहे, कम्युनिस्टचं जे सरकार आहे, त्यांचा फक्त एकच नियम असतो. पहिलं तर त्या व्यक्तीला शोधून काढा, ज्या व्यक्तीने याच्यामध्ये भ्रष्टाचार केलेला आहे. असा जर व्यक्ती त्या भ्रष्टाचारामध्ये आढळला, याने पैसे खाल्लेत, हा भ्रष्टाचार त्यांनी केलेला आहे, पुलाच्या कामामध्ये पैसे खाल्लेले आहेत, कमी दर्जाचं साहित्य वापरलेलं आहे, त्यामुळे ती गोष्ट पडली, फुटली, तुटली, तर त्या व्यक्तीला एकच शिक्षा कोर्टाद्वारे दिली जाते, ती म्हणजे सजाए मौत. आणि हे हुकुमशाही असणाऱ्या देशामध्ये चालतं मित्रांनो. तिथं लोकशाही नाहीये. तिथं सरकार जे बोलेल तीच अंतिम निर्णय असतो आणि त्याच सरकारमध्ये जरी एखादा आमदार असेल, खासदार असेल किंवा कुठला मंत्री जरी असेल, जर तो भ्रष्टाचार करतोय, तर त्या व्यक्तीला फक्त एकच शिक्षा असते, ती म्हणजे सजाए मौत. कारण तिथल्या सरकारला जरी आम्ही हुकुमशाही करत असलो, तरी फक्त आमची सर्वसामान्य लोकं ही सुखात असली पाहिजेत, हे त्या चायनाच्या सरकारला घेणं-देणं आहे. चायनाचं सरकार दुसऱ्या गोष्टी बघत नाही. तिथली डेव्हलपमेंट बघतं, तिथला विकास बघतं, तिथं रोजगार कसा येईल या गोष्टी बघतं आणि डिक्टेटरशिप तिथं जरी चालत असेल, हुकुमशाही जरी चालत असेल, तरी सर्वसामान्य लोकांच्या ज्या गोष्टी असतात, त्यांना पहिलं प्राधान्य प्राधान्य दिलं जातं. मित्रांनो, एखादी जीवितहानी म्हणजे सर्वसामान्य माणूस जर तिथं मरतो, तर तिथल्या भ्रष्टाचार करणाऱ्या व्यक्तीला मारून टाकलं जातं. विचार करा मित्रांनो, मारून टाकलं जातं. आपल्या देशामध्ये काय होतं? आपल्या देशामध्ये पेनल्टी लावली जाते. म्हणजेच काय, एखादे 5 कोटी 10 कोटी रुपये लावले जातात. जर 3-4 लोकं जरी त्याच्यामध्ये मेले, तरी आपल्या देशामध्ये त्या कॉन्ट्रॅक्टरला फक्त एक दंड थोपवला जातो, की "हे बाबा, हे बघ 10 कोटी तू भरायचे, 5 कोटी तू भरायचे." हे आहे आपल्या देशामध्ये आणि दुसऱ्या देशामध्ये जर कंपेअर केलं, तर तिथं मारून टाकलं जातं. कारण तिथल्या लोकांसाठी सर्वसामान्य लोकांचा जीव जो आहे तो महत्त्वाचा आहे. मित्रांनो, एका ऑटोवरती मोठा लेड पिलर पडतो. पिलरच म्हणतोय, मोठा लेड मेट्रोचा जो भाग असतो तो पडतो आपल्या देशामध्ये. त्याच्यानंतर त्या गाडीवरती पण पडतो. जीवितहानी होते, मरतात लोकं आणि आपलं सरकार त्या कन्स्ट्रक्शन कंपनीवरती, त्या कॉन्ट्रॅक्टरवरती फक्त दंड थोपटवतं. एवढं-एवढं हे आहे. अटक काय होईल का नाही माहिती नाही. बेल पण होऊन जाईल, सुटतील ते परत बिझनेसमध्ये लागतील. सगळ्या गोष्टी तर होणारच आहे. एवढंच नव्हे मित्रांनो, जर तुम्ही बघितलं, सर्वसामान्य गोरगरीब कुटुंब आहे, त्यांना काहीतरी 15 लाखाची मदत केली होती. आता जर बघितलं तर ते डिमांड किती करतात आहे, आम्हाला 2 करोड रुपये पाहिजेत, प्लस आम्हाला सरकारी नोकरी देखील पाहिजे. हां, हक्क आहे त्यांचा मागणं गरजेचं आहे, कारण जीवितहानी त्यांच्या लोकांची झालेली आहे. सरकारी माणूस तुम्ही विचार करा मित्रांनो, वरतून जे पडलं, ते सर्वसामान्य लोकांच्या डोक्यावरती पडलं आणि त्याच व्यक्तीला संघर्ष करावा लागतोय. सरकारला मागून घ्यावं लागतंय, की आम्हाला तुम्ही या गोष्टी प्रोव्हाईड करा. सरकार स्वतःहून जेवढी छोटीशी मदत असेल 15-1 लाखाची त्यांनी केलेली आहे आणि ह्याच्यावरती जे घरचे आहेत ते म्हणतात आहे, की आम्हाला हे पाहिजे. आता तुम्ही विचार करा आपल्या ह्याच्यामध्ये एखादा माणूस मेला तर त्याची किंमत असते मदत म्हणून 15 लाख रुपये. कॉन्ट्रॅक्टरवरती एक केस होती दाखल आणि एवढंच नव्हे, जे ब्रिजमध्ये काम करत होते मित्रांनो, म्हणजे काय म्हणतात त्याला, जो भ्रष्टाचार झाला त्याच्याकडे दुर्लक्ष केलं जातं. शिक्षा म्हणून काय, तर 5 कोटी रुपये त्या कंपनीवरती दंड ठोकवण्यात येतो. मित्रांनो, एवढे मोठे हजार-हजार कोटी रुपयाचे कॉन्ट्रॅक्ट घेणाऱ्या लोकांवरती 5 कोटी रुपयाचा दंड काय असेल हो मित्रांनो? आणि सेफ्टी कुठे आहे? आपल्या ह्याच्यामध्ये जरी एखादं काम चालू असेल, काय जरी झालं असेल, पूर्ण जरी झालं असेल, तरी तिथं सेफ्टी आहे का? क्वालिटी काम झालेलं का? या सगळ्या गोष्टी कोण बघतं का मित्रांनो? जिथं चायनासारखा देश फक्त त्यांच्या लोकं जर त्या अपघातामध्ये नैसर्गिक आपत्ती जरी येऊन जर त्यात हे झाले, जर त्यात वारले, तर तिथला हुकुमशाही असणारा देश त्या लोकांना मारून टाकतो. विचार करा मित्रांनो, किती साम्य आहे एका हुकुमशाही देशामध्ये आणि एका लोकशाही देशामध्ये. नक्कीच लोकशाहीमध्ये जन्माला आलोय त्यामुळं बोलतोय. हुकुमशाहीमध्ये कसं, चायनामध्ये तर व्हिडिओ टाकला की दुसऱ्या दिवशी काम होऊन जातं माहिती आहे का तुम्हाला मित्रांनो? तिथले जे यूट्यूबर्स, रील स्टार्स वगैरे जे आहेत ना, टिकटॉकर्स, ते व्हिडिओ काढतात
तिथं व्हिडिओ अपलोड करतात. सजेशन असतं. तिथं ऑलरेडी इन्फ्रास्ट्रक्चर चांगलं आहे. सजेशन काय असतं, हा ब्रिज इथं आहे. हा ब्रिजला थोडंसं फुटरेचं टाका. म्हणजेच काय, जे अपंग लोकं आहेत त्यांना वरती जाता येईल यांसारखे सजेशन ते लोकं देतात. आणि ते सरकार त्या लोकांचा सन्मान करून तिथं कामं करतात. आणि आपल्या इथं पांडुरंग हरी वासुदेव हरी.